नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 20 तारखेच्या मार्केटसाठी आपण डेटा ॲनालिसिस करतोय. बुधवार आहे, एक्सपायरीला अजून एक दिवस बाकी आहे. तर 20 तारखेसाठीचा जो डेटा आहे तो कसा असणार आहे त्या हिशोबाने आपण प्लॅन करतोय. हा डेटा जो आहे आजचा न्यूट्रल टू थोडासा पॉझिटिव्ह आपल्याला त्या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. तर ह्याचं रिझन काय आहे न्यूट्रल टू पॉझिटिव्हचं ते आपण समजून घेणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल कालच्या ज्या पोझिशन्स होत्या क्लायंटच्या, त्या ज्या पॉझिटिव्ह पोझिशन्स होत्या त्या कट होऊन आता थोड्याशा 5,14,000च्या पोझिशन शिल्लक आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 2-2.25 लाखाच्या पोझिशन्स, 2.5 लाखाच्या पोझिशन्स त्या ठिकाणी कट झालेल्या आहेत. ओके. तर FI ची गोष्ट कराल तर आपण नेट टू नेट फार काही चेंजेस नाही आहेत, न्यूट्रल आहे. प्रो प्लेअरची गोष्ट कराल तर 2 लाखाच्या मायनस पोझिशन्स होत्या त्या आता -48,000 आलेल्या आहेत. प्रो ऑलरेडी न्यूट्रल झालेला आहे. 25,000चा एक रेजिस्टन्स घेऊन प्रो चाललेला आहे. FI थोड्याशा निगेटिव्ह आहे. ते एक साइडवेज टू पॉझिटिव्ह मुवमेंट असू शकते, पण एक मेजर रेजिस्टन्स 25,000चा लक्षात घेता आपल्याला इंट्राडे थोडासा एक निगेटिव्ह साईडला एक मूव मिळण्याचे चान्सेस आहेत, कारण ऑलमोस्ट 4-4.5 लाखाचा निगेटिव्ह डेटा FIचा त्या ठिकाणी अजून बाकी आहे, जो कव्हर होणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर एवढ्या वरच्या लेवलला कव्हर होणं तेवढं पॉसिबल वाटत नाही. तर एक छोटीशी डीप त्या ठिकाणी यायला काय हरकत नाही आहे. न्यूट्रल टू पॉझिटिव्ह व्ह्यू आहे मार्केटचा, त्या हिशोबाने हे करा. फार मेजर मुवमेंट त्या ठिकाणी येतील अशी काही अपेक्षा आता तरी डेटावरून आपल्याला दिसत नाहीये. तर त्याच्यानंतरून आता विक्स आणि याचं काय चाललंय ते आपण बघूया. इंडिया विक्स ऑलमोस्ट 12 याच्यावर आलाय, 11.80. ऑल टाइम लोवर म्हणायला पण काय हरकत नाही. तर विक्स पण एकदम न्यूट्रल आहे, फार मेजर असं पॅनिक त्या ठिकाणी मार्केटमध्ये दिसताना दिसत नाहीये. SGX निफ्टी 10 पॉईंटचा निगेटिव्ह आता इंडिकेट करतोय, 11:15 वाजलेले आहेत. डाऊ पण ऑलमोस्ट फ्लॅट आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा डेटा आहे. आय होप ह्या डेटाचा फायदा तुम्हाला डे टू डे ट्रेडिंग करताना होत असेल. इंट्राडे मुवमेंट कशा कॅप्चर करायचा ह्याचा एक सेपरेट प्रायव्हेट व्हिडिओ केलेला आहे. कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये तुमचा नंबर देणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण त्या पुढच्या गोष्टी तुम्हाला मी सिक्रेट काही 2 व्हिडिओ शेअर करणार आहे मित्रांनो. तर डेटा जो आहे न्यूट्रल टू पॉझिटिव्ह आहे. आजचं दिवसभराचं मार्केट कसं होतं, काय प्रकारे मार्केट राहिलं ते तुम्ही बघू शकत असाल. तर मार्केट थोडंसं खालच्या लेवल पासून पूर्ण दिवसभर रिकवर होत राहिलं आणि दुपारी 2 नंतर 1-1.5 नंतर साधारण एक थोडं डाऊनफॉल बघायला मिळाला आणि नेट टू नेट ते 25,000च्या आसपास सेटल झालं मित्रांनो. तर या ठिकाणी मी स्ट्रॅडल दिला होता 25,000चा. 250 पॉईंटचा स्ट्रॅडल ऑलमोस्ट आता तो 150 रुपयावर ट्रेड करतोय. ठीक आहे. ते हे ट्रेड सजेस्टेबल नाही आहेत, कारण हे प्युअर सेलिंग हे ऍडवायजेबल नाही मित्रांनो. तर थोडंसं स्प्रेड करून चालणं गरजेचं आहे. तर स्प्रेडचा एक मी ट्रेड त्या ठिकाणी शेअर केला होता. तो ट्रेड असा होता की 24,900चा पुट सेल करायचा होता आणि 24,800चा त्या ठिकाणी पुट बाय करायचा होता. तर नेट टू नेट 25,000 30,000च्या कॅपिटलवर आपल्याला ऍटलिस्ट 500 रुपयाचा गेन, 2% गेन इझिली मिळाला असता. तर हे गेन्स कसे मिळवायचे, ते एक फॉर्म्युला कसा क्रिएट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला जोडावं लागेल आणि सबस्क्राईब करून लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. मी कमेंटमध्ये डिटेल्स देतोय. कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल, ग्रुपवर ऍड नसेल तर मला मेसेज करा. आपण त्या हिशोबाने पुढे ऍड करून पुढच्या गोष्टी आपल्याला अनालाइज करता येतील. तर मित्रांनो, आय होप डेटाचा अनालिसिसचे व्हिडिओ तुमच्या लक्षात येत असतील आणि काही फायदा होत असेल. तर एक्सपायरीचा दिवस आहे. फार मेजर ॲग्रेसिव्ह पोझिशन त्या ठिकाणी घेऊ नका आणि रिस्क कशी मॅनेज करायची त्या गोष्टी बघून तुम्हाला ते डायरेक्शन हे करावे लागेल. तर ठीक आहे, डेटा थोडासा न्यूट्रल टू पॉझिटिव्ह मानायला काही हरकत नाही. ओके. थँक्यू मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये.